हाय स्टुडंट्स, मी मिसेस कौटकर आणि आपण स्टार्ट केलेला आहे आपला 12th 15 नंबरचा चॅप्टर जो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय. सध्याची परिस्थिती अशी झाली, तुमच्या एक्झाम पोस्टपोन झालेले आहेत, तुम्हीसुद्धा संभ्रमात असाल, अभ्यास करायला घेत असाल आणि परत असं काही झालं की परत डिस्टर्ब होऊन अभ्यासाचा स्पीड कमी होत असेल. पण सध्या बाकी इतर काहीच कामं नाही आहेत आपल्याला, म्हणून विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे. येणारी परिस्थिती काय असेल नसेल ते सध्या जरी आपल्याला माहीत नसेल तरी येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला, येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. तेवढी आपली प्रिपरेशन असणं आवश्यक आहे. त्यामुळे फक्तच होईल की नाही एक्झाम, कशी होईल याचा विचार न करता अभ्यास करत राहा. घरी राहा, खा प्या, मज्जा करा आणि भरपूर अभ्यास करा. तर आपण स्टार्ट करूया आपला आज महत्त्वाचा टॉपिक, जो आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल. या आधीचे 2 व्हिडिओ मी सेंड केलेले आहेत, ते बघितले नसतील तर ते बघा. आणि हा आपला 3rd व्हिडिओ या चॅप्टरचा इम्पॉर्टंट आहे आणि या पुढील भाग यावरच डिपेंड आहे. इझी आहे, मात्र लक्ष द्या. बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपण सुरुवातीला पाहिलं, रुदरफोर्डनी आपलं ॲटॉमिक मॉडेल मांडलं. त्यानंतर त्याचाच आधार घेऊन नेल्स बोहर या सायंटिस्टनी मॉडिफाय केलं रुदरफोर्ड्स मॉडेलला. आणि त्यांनी आयडिया क्वांटम फिजिक्सची जी आयडिया आहे, म्हणजे फोटॉनची जी आयडिया आहे ती त्यांनी याला विचारात घेतली. क्वांटम फिजिक्स विच वेअर बीइंग डेव्हलप ॲट दॅट टाईम, त्यावेळी ते डेव्हलप झालेलं होतं. त्यामुळे ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करण्यासाठी नील्स बोहरनी क्वांटम फिजिक्सचं सहाय्य घेतलं. आणि ही रिअलाइज त्याला असं रिअलाइज झालं की रुदरफोर्ड्स मॉडेल इज इझिली करेक्टेड आहे, असिशियली करेक्टेड आहे. बऱ्यापैकी ते चांगलं आहे, पण त्याचे काही ड्रॉबॅक्स होते ते नंतर आपण भरून काढू शकतो क्वांटम फिजिक्सच्या सहाय्याने. आणि म्हणून हे कधी होईल तर जर स्टॅबिलिटी असेल त्या ऑर्बिटला. कारण याआधी आपण पाहिलं की एनर्जी इमिट होताना, जेव्हा एखादा चार्ज पार्टिकल हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो तेव्हा तो आपली एनर्जी इमिट करत राहतो. मग असं जर केलं, इलेक्ट्रॉन फिरत आहे, एनर्जी इमिट होत आहे, तर मग अशी एक वेळ येईल की तो कोलॅप्स होईल न्यूक्लियसमध्ये आणि सगळं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होईल, ॲटम हा व्हॅनिश होईल. पण असं होत नाही. मग हे न होण्यामागचं कारण काय, तर त्याच्या ऑर्बिटला स्टॅबिलिटी पाहिजे आहे, फिक्स ऑर्बिट पाहिजेत. हे नंतर बोर्सच्या लक्षात आलं आणि त्याला हे कळालं की इलेक्ट्रॉन इन दिस स्टेबल ऑर्बिट शुड नॉट इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ॲज रिक्वायर्ड बाय द क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. जसं क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचं म्हणणं होतं की असं जर होत असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इमिट होतील आणि मग तो इलेक्ट्रॉन कोलॅप्स होईल न्यूक्लियसमध्ये. पण स्टॅबिलिटी जर असेल रॅडियसला, तसं घडणार नाही. त्याला मग त्यांनी काय केलं, 3 पॉस्च्युलेट्स मांडले. He made 3 postulates which define his atomic model. These are as follows, की जे खालील प्रकारे मांडलेले आहेत. इझी आहेत, त्यावरच काही एक्सप्रेशन आपण डिराईव्ह करू शकतो. यातलं पहिलं बघा, जे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट, बोर्स पॉस्च्युलेट, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर ऑर्बिटमध्येच न्यूक्लियसच्या भोवती, हा न्यूक्लियस असेल त्याच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन हा मूव्ह होतो. पण मूव्ह होत असताना तो कसा मूव्ह होतो, तर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एखादा ऑब्जेक्ट जेव्हा फिरतो तेव्हा त्याला नेसेसरी असणारा सेंट्रिपिटल फोर्स इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोव्हाइड करतो. सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. ही एक महत्त्वाची गोष्ट की सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी, तर सर्क्युलर मोशनसाठी जो आवश्यक असतो, जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं की सर्क्युलर मोशन जिथे घडत असते तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असतो. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स इथे ॲटमच्या बाबतीत इलेक्ट्रॉनसाठी कोण प्रोव्हाइड करतो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणामधला, इलेक्ट्रॉनमधला आणि न्यूक्लियसमधला. तर त्यासाठी फक्त आपल्या बुकमध्ये नंतर दिले आहेत, पण आधी पॉस्च्युलेट मांडल्याबरोबरच त्याचं इक्वेशनसुद्धा द्यायला हवं होतं.
सरळ आपण लिहू शकतो की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याचं इक्वेशन असं, सेंट्रिपिटल फोर्स मीन्स mv²/r, हे सुद्धा आपण बघितलं आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्ससुद्धा आपल्याला माहिती आहे, इज इक्वल टू 1/4πε0 e²/r². सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती आहे. m म्हणजे मास आहे इथे इलेक्ट्रॉनचं, v इज द व्हेलॉसिटी इन द ऑर्बिट, r इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट, ε0 इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, r रेडियस, हा ई जो आहे हा चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा. द रेडियस ऑफ द ऑर्बिट म्हणजे फर्स्ट पॉस्ट्युलेट इझी आहे. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नेक्स्ट पॉस्ट्युलेट बघा, द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स व्हॅल्यू. आता कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हा फिरला पाहिजे, अशाच रेडियसच्या फिक्स व्हॅल्यू पाहिजे. द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन, रेडियस ऑफ एन ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स व्हॅल्यूज. अशाच ऑर्बिटमध्ये फिरू शकतो की ज्याची रेडियस कशी आहे? फिक्स आहे. ती फिक्स आहे म्हणजे कशी? तर सच दॅट द अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम इन दीज ऑर्बिट, त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं मोमेंटम कसं असलं पाहिजे? इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम कसं असलं पाहिजे? तर इंटिग्रल मल्टिपल म्हणजे n, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, त्यालाच आपण nh/2π असं म्हणू शकतो. इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. इथे h हा प्लँक कॉन्स्टंट असतो, h इज द प्लँक कॉन्स्टंट. ओके, सो सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगतं की अशाच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हा फिरतो की ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असते. त्यालाच आपण न्यूमरिकल असं लिहू शकतो. अँग्युलर मोमेंटम म्हणजे mvr, जसं लिनियर मोमेंटम म्हणजे mv, त्याला जर मोमेंटमने मल्टिप्लाय केलं तर ते होतं अँग्युलर मोमेंटम. mvr हे अँग्युलर मोमेंटम आहे, इज इक्वल टू nh/2π. इलेक्ट्रॉन हा त्याच ऑर्बिटमध्ये फिरतो, अशाच रेडियसच्या ऑर्बिटमध्ये फिरतो की त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल असते h/2π एवढं. अशा ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम असतं त्या इलेक्ट्रॉनमधला त्याच, आणि ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हा फिरतो, सच ऑर्बिट आर कॉल्ड ॲज द स्टेबल ऑर्बिट ऑर स्टेशनरी ऑर्बिट. त्यालाच आपण स्टेबल ऑर्बिट किंवा स्टेबल स्टेट असं म्हणतो ऑफ द इलेक्ट्रॉन. अँड इलेक्ट्रॉन इन दिस ऑर्बिट डू नॉट इमिट रेडिएशन ॲज इज डिमांडेड बाय द क्लासिकल फिजिक्स. जसं क्लासिकल फिजिक्सनी सांगितलं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन किंवा एखादा चार्ज पार्टिकल फिरतो तेव्हा तो इमिट करतो रेडिएशन्स. तर इथे अशा प्रकारच्या ऑर्बिटमध्ये जर स्टेबल ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरला तर तो कुठल्याच प्रकारचे रेडिएशन इमिट करत नाही, म्हणजे जी एनर्जी आहे ती कमी न होता त्याच ऑर्बिटमध्ये स्टॅबिलिटीसहित इलेक्ट्रॉन हा फिरत राहतो. Thus different orbits have different and definite value of angular momentum and therefore different value of energies. आणि म्हणून प्रत्येक ऑर्बिटला स्वतःचं असं अँग्युलर मोमेंटम असतं. प्रत्येक ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम आणि त्याची एनर्जी त्या ऑर्बिटची वेगवेगळी असते. डेफिनाईट एनर्जी आणि डेफिनाईट अँग्युलर मोमेंटम असतं प्रत्येक ऑर्बिटला आणि म्हणून त्या करस्पॉन्डिंग इलेक्ट्रॉनला. हे झालं सेकंड पॉस्ट्युलेट. थर्ड पॉस्ट्युलेट बघा, an electron can make a transition from one of its orbit to the other orbit having lower energy. थोडेसे शब्द थोडेसे कठीण आहेत, म्हणजे समजायला थोडे कठीण जातात, तर म्हणून मी सोप्या प्रकारे आणखी एका नोट्सचा वापर करून तुम्हाला खाली दिले सांगतेच पुढे. तर यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रॉन कॅन मेक ट्रान्झिशन. इलेक्ट्रॉन हे ट्रान्झिशन घडून आणतात एका एनर्जी लेवलवरून दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये, पण जिथे एनर्जी कशी आहे? लो एनर्जी आहे. म्हणजेच होतं काय, हाय एनर्जी ऑर्बिटमधून लो एनर्जी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं. अँड इलेक्ट्रॉन कॅन मेक ए ट्रान्झिशन फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट हॅव्हिंग लोअर एनर्जी. लोअर एनर्जीच्या ऑर्बिटमध्ये तिथे ते ट्रान्झिशन घेतो, म्हणजे उडी घेतो. इन डुईंग सो, असं करत असताना इट इमिट ए फोटॉन ऑफ एनर्जी. असं होत असताना तो काय करतो? इमिट करतो. काय इमिट करतो?
फोटॉन इमिट करतो. आता हा फोटॉन म्हणजे आपल्याला माहिती आहे फोटॉनची एनर्जी किती असते, h. तर इट इमिट फोटॉन ऑफ एनर्जी इक्वल टू द डिफरन्स इन इट्स एनर्जी इन द टू ऑर्बिट. ते थोडं दिसत नाही आहे तुम्हाला पिक्चरमध्ये. डिफरन्स इन इट्स एनर्जी इन द टू ऑर्बिट्स. म्हणजेच होतं काय, जर आपण वरच्या एनर्जीला EP म्हटलं एनर्जी लेवल, खालच्या याला आपण EN म्हटलं, तर होतं काय ते EP मायनस EN असं होतं. म्हणजे याची एनर्जी जास्त आहे, EPची जास्त एनर्जी आहे ENपेक्षा, म्हणून मग EP मायनस EN यांचा डिफरन्स जो काय असेल त्याला आपण डेल्टा E म्हणू. एवढी एनर्जीचा फोटॉन इलेक्ट्रॉन इमिट करतो. म्हणजे हायर एनर्जी लेवलपासून लोअर एनर्जी लेवलमध्ये ट्रान्झिशन होतं, आणि ट्रान्झिशन होत असताना फोटॉन इमिट करतो. त्या फोटॉनची एनर्जी किती असते, तर त्या दोन एनर्जी लेवलमधला डिफरन्स, ज्या एनर्जी लेवलमध्ये ट्रान्झिशन झालेलं आहे. हे थोडंसं सोप्या पद्धतीत मला सापडलं एका नोट्समध्ये, तुम्ही ते सुद्धा करू शकता. आपल्या बुकमध्ये पण आहे, पण त्यांनी नंतर दिलेले नाही आहेत. जे थेरॉटिकल पार्ट आहे त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन्स देणं आवश्यक होतं. तर तुम्ही वरचं करा किंवा खालचं करा, कुठलंही प्रिपेअर करा, काही हरकत नाही. बघा तेच पण थोडंसं सिस्टमॅटिक मांडलेलं आहे. बोर्स ॲटॉमिक मॉडेल, फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल बघा. अकॉर्डिंग टू द बोर, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इज बॅलन्स्ड बाय द सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पहिलं आपलं कुठलं यूज, पहिलं बुकमधलं यूज केलं तरी चालते, फक्त असं नोट करा. जे मी तुम्हाला इथे नोट करून दिलं आहे की नाही, हे असं लिहा वाटल्यास. आता बघा सेकंड पॉस्च्युलेट, बोर्स सेकंड पॉस्च्युलेट. इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन सर्टन ऑर्बिट. इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन सर्टन ऑर्बिट विदाऊट रेडिएटिंग एनर्जी. म्हणजे आपल्या बुकमध्ये थोडंसं खाली सांगितलं होतं की डज नॉट इमिट एनी रेडिएशन्स, ते त्यांनी एकाच वाक्यात आधीच एक्सप्लेन केलं. त्यामुळे आपल्या बुकमधला न यूज करता तुम्ही हा जरी पॉस्च्युलेटला यूज केला तरी चालते. इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार, की ज्या सर्टन ऑर्बिट, काहीच ऑर्बिटमध्ये की ज्यामध्ये विदाऊट रॅडिएटिंग एनर्जी, म्हणजे रॅडिएशन इमिट करत नाहीत. विदाऊट रॅडिएटिंग मीन्स एनर्जी इमिट न करता. वेन अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आणि त्याच ऑर्बिटमध्ये काय होतं, तर अँग्युलर मोमेंटम इलेक्ट्रॉनची इक्वल असते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. त्यालाच आपण MVR इज इक्वल टू NH/2π म्हणू शकतो. H हा आहे प्लँक कॉन्स्टंट. अशाच ऑर्बिटला आपण स्टेशनरी ऑर्बिट किंवा स्टेबल स्टेट असंही म्हणतो. थर्ड पॉस्च्युलेट, when electron jump from one orbit of higher energy to another orbit of lower energy. हे थोडं सोपं जातं तुम्हाला लक्षात ठेवायला. when electron jump from one orbit of higher energy to another orbit of lower energy, म्हणजे हायरपासून लोअरमध्ये जम्प होत असेल तर एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ रॅडिएशन. एनर्जी इमिट होते रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये. द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड, आता इमिट झालेली एनर्जी जी आहे ती किती असते, द अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन दोज ऑर्बिट. ज्या दोन ऑर्बिटमध्ये ट्रान्झिशन झालं त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स ऑफ एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दोज ऑर्बिट. आणि म्हणून मग फोटॉनच्या फॉर्ममध्ये होतं h इज इक्वल टू E2 - E1. सेकंडमधून फर्स्टमध्ये असं का म्हणानं, E2 - E1 इज इक्वल टू डेल्टा E, where E2 and E1 are the energy of higher and lower orbit. हायरला E2 एनर्जी दिली, लोअरला E1 म्हटलं. E2 - E1 इज इक्वल टू डेल्टा E. डेल्टा E म्हणजेच काय, h फोटॉनच्या फॉर्ममध्ये. असंही तुम्ही करू शकता. सो प्रिपेअर इट. थँक्स फॉर वॉचिंग.